नमस्कार. थेरीमध्ये आपण सेशन 4 बघत आहोत. या आधीच्या सेशनमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ कम्प्युटरमध्ये 3 प्रकार बघितलेले होते: ॲनालॉग कम्प्युटर, डिजिटल कम्प्युटर आणि हायब्रिड कम्प्युटर. त्यातला जो डिजिटल कम्प्युटर हा प्रकार आहे, त्यामध्ये जे प्रकार आहेत ते आता आपण बघणार आहोत. टाईप्स ऑफ कम्प्युटर्स. डिजिटल कम्प्युटरमध्ये कम्प्युटरच्या कॅपॅसिटीप्रमाणे किंवा त्याच्या पॉवरप्रमाणे एकूण 4 प्रकार पडतात. देर आर 4 टाईप्स ऑफ कम्प्युटर: सुपर कम्प्युटर, मेनफ्रेम कम्प्युटर, मिनी कम्प्युटर अँड मायक्रो कम्प्युटर. आता या मायक्रो कम्प्युटरमध्ये सुद्धा आणखीन प्रकार आहेत: डेस्कटॉप कम्प्युटर, लॅपटॉप और नोटबुक कम्प्युटर, टॅबलेट, हँडहेल्ड और पाल्म टॉप कम्प्युटर. सगळ्यात जास्त ताकदीचा जो कम्प्युटर आहे तो आहे सुपर कम्प्युटर. आणि याचा वापर कुठं केला जातो बघा. दीज सिस्टीम्स आर द लार्जेस्ट, फास्टेस्ट अँड द मोस्ट एक्सपेन्सिव्ह. सुपर कम्प्युटर्स आर यूज्ड फॉर वेदर फोरकास्टिंग, कॉम्प्लेक्स सायंटिफिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट, डिफेन्स ॲप्लिकेशन्स, बायोमेडिकल रिसर्च, लार्ज स्केल केमिकल ॲनालिसिस इन लॅबोरेटरीज. वेदर फोरकास्टिंग म्हणजे हवामान खात्यामध्ये याचा वापर केला जातो, रिसर्च सेंटरमध्ये याचा वापर केला जातो. त्याचबरोबर संरक्षण खात्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी याचा वापर केला जातो. सुपर कम्प्युटर हा सर्वात जास्त ताकदीचा कम्प्युटर असं मानलं जातं. त्याच्या खालोखाल ताकदीचा जो कम्प्युटर आहे तो आहे मेनफ्रेम कम्प्युटर. आता मेनफ्रेम कम्प्युटरचा कुठं कुठं वापर केला जातो बघा. ग्रेट प्रोसेसिंग पॉवर. They are used in large organizations for large scale jobs. जिथं मोठ्या प्रमाणामध्ये डेटा स्टोअर करायचा असतो अशा ठिकाणी मेनफ्रेम कम्प्युटरचा वापर केला जातो. उदाहरणार्थ इन्शुरन्स कंपनीज, त्याचबरोबर मोठमोठ्या बँका, ज्यांना आपले सगळे जे कस्टमर आहेत त्यांचा डेटा स्टोअर करायचा असतो अशा ठिकाणी मेनफ्रेम कम्प्युटर्स वापरले जातात. इन्शुरन्स कंपन्या आहेत की ज्याचे जे पॉलिसी होल्डर आहेत, तर वेगवेगळे पॉलिसी होल्डर असतात, त्यांचे वेगळे अमाऊंट असतात, त्या सगळ्या स्टोअर करण्यासाठी मेनफ्रेम कम्प्युटरचा वापर केला जातो. तिसरा प्रकार आहे मिनी कम्प्युटर, जो सुपर कम्प्युटर आणि मेनफ्रेम कम्प्युटरपेक्षा कमी ताकदीचा असतो. तर याचा वापर कुठे केला जातो बघा. मिनी कम्प्युटर्स आर ऑल्सो नोन ॲज मिड रेंज कम्प्युटर्स आर रेफ्रिजरेटर साइज्ड मशीन्स. साधारण फ्रीज एवढ्या आकाराचे हे मशीन्स असतात. प्रोडक्शन डिपार्टमेंट्स यूज मिनी कम्प्युटर्स टू मॉनिटर सर्टन मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस अँड असेंब्ली लाईन ऑपरेशन्स. जिथं प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे, वस्तू जिथं प्रोड्यूस केल्या जातात अशा ठिकाणी त्या मशिनरी हँडल करण्यासाठी मिनी कम्प्युटरचा वापर केला जातो. आणि चौथा प्रकार आहे मायक्रो कम्प्युटर. हा सर्वात कमी ताकदीचा कम्प्युटर आहे. सुपर कम्प्युटर, मेनफ्रेम कम्प्युटर आणि मिनी कम्प्युटर यांच्या तुलनात्मक दृष्ट्या याची कॅपॅसिटी ही थोडी कमी असते. लिस्ट पॉवरफुल टाईप ऑफ कम्प्युटर, मोस्ट वाईडली यूज्ड अँड फास्ट ग्रोईंग. द पर्सनल कम्प्युटर PC इज मोस्ट पॉप्युलर कम्प्युटर सिस्टीम. मायक्रो कम्प्युटरलाच पर्सनल कम्प्युटर असं सुद्धा म्हटलं जातं, ज्याला आपण PC असं म्हणतो. इट इज स्मॉल इन साईज बट केपेबल ऑफ हँडलिंग लार्ज टास्क. जनरल पर्पज जो कम्प्युटर आहे, जिथं आपल्यासाठी आपण जे कम्प्युटर्स वापरतो ते मायक्रो कम्प्युटर, ज्याला PC आपण म्हणतो, त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. डेस्कटॉप कम्प्युटर, लॅपटॉप कम्प्युटर किंवा ज्याला आपण नोटबुक असं सुद्धा म्हणतो. त्याच्यानंतर आहे टॅबलेट PC किंवा त्याला आपण टॅब असं सुद्धा म्हणतो. आणि हँडहेल्ड किंवा पाल्म टॉप कम्प्युटर, ज्याला आपण PDA म्हणजे पर्सनल डिजिटल असिस्टंट असं सुद्धा म्हणतो. तर आजच्या या सेशनमध्ये आपण कम्प्युटरचे म्हणजेच डिजिटल कम्प्युटरचे त्याच्या कॅपॅसिटीनुसार कोणकोणते प्रकार पडतात ते आपण बघितलं. सुपर कम्प्युटर, मेनफ्रेम कम्प्युटर, मिनी कम्प्युटर
आणि मायक्रो कम्प्युटर म्हणजेच पर्सनल कम्प्युटर. आणि ह्या पर्सनल कम्प्युटरमध्ये सुद्धा पुन्हा काही प्रकार पडतात, जसं डेस्कटॉप कम्प्युटर आहे, लॅपटॉप आहे, टॅब आहे, PD आहे. तर आजच्या सेशनमध्ये इतकंच. धन्यवाद.